तातडीने 250 कोटीची बिले जमा करा, अन्यथा काम बंद आंदोलन. शिरोळ तालुका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा इशारा. सार्वजनिक बांधकाम विभाग 100 कोटी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग 100 कोटी, नगरपालिका 50 कोटी असे 250 कोटीची बिले गेल्या 3 वर्षापासून थकीत आहेत. थकीत बिलांमुळे ठेकेदारांची आर्थिक कोंडी होऊन आत्महत्या केल्या जात आहेत. त्यामुळे तातडीने 250 कोटी रुपयांची बिले जमा करा. तसेच बिले न दिल्यास 15 एप्रिलपासून राज्यात काम बंद आंदोलन करण्यात येणार, अशा मागणीचे निवेदन शिरोळ तालुका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनंत सूर्यवंशी यांना देण्यात आले. निवेदनावर अनिल पाटील, उदय संकपाळ, योगेश पाटुकले, प्रकाश बन्ने, राजाराम रावण, प्रवीण इंगळे, अजित पाटील, मिलिंद साखरपे, शकील गैबान, शहानवाज तहसीलदार, राहुल मिस्त्री यांच्यासह ठेकेदारांच्या सह्या आहेत. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर. आज गव्हर्नमेंट ठेकेदारांची 96,000 कोटी रुपयाची थकबाकी म्हणजे बिले पेंडिंग आहे आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासन नवीन निविदा काढत आहे आणि आमच्यावर जे कामं झाले त्यांची बिलं देण्यासाठी टाळाटाळ करते. ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला पैसे मिळाले होते, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी परवा 31 तारखेला 5% निधी उपलब्ध करून दिला. तो सुद्धा रात्री 8 वाजता निधी उपलब्ध करून दिला आणि 12 वाजेपर्यंत खर्च करायचं त्याला मुदत होती. तेवढ्या वेळात काही लोकांना पैसे मिळाले, काही लोकांना पैसे मिळाले. आम्ही पैसे मिळणार या आशेवर तिथं जाऊन बसलो होतो आणि तरीसुद्धा आम्हाला काहीही पैसे मिळाले नाही. 5% पैसे म्हणजे अतिशय तुटपुंजा निधी आहे. आज आमच्याकडं कोणताही सप्लायर, खडीचा, मुरमाचा किंवा डांबर सप्लायर, शेळीवाले कोणीही आम्हाला उधार द्यायला तयार नाही आणि शिवाय प्रशासनाचा आमच्यावर दबाव आहे की वेळेत कामं पूर्ण करा, अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू, अशा प्रकारचं पत्र आम्हाला पाठवत आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि जर शासन आमच्याकडे बघितलं नाही तर आम्ही 15 एप्रिलपासून सर्व राज्यातील काम बंद करणार आहे आणि त्याच्यामुळं जे काय परिस्थिती उद्भवेल, लोकांची ज्या अडचणी होतील त्याला संपूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदारी असेल. कारण आमच्याकडं कोणताही निधी नाही आहे आणि काम करण्यासाठी आमच्याकडं काही कोणी आम्हाला उधारसुद्धा द्यायला तयार नाही. आज बँकांची आमची कर्ज एवढी थकलेली आहेत, आम्हाला त्यांनी डिफॉल्ट लिस्टमध्ये घातलेलं आहे. त्यामुळे आमची तिथेही पत गेलेली आहे, सप्लायरांच्याकडे पत गेलेले आहे आणि शिवाय आता महाराष्ट्र शासन नवीन तरतूद न करता म्हणजे 96,000 कोटी थकबाकी असताना 96,000 कोटी बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती, पण तेवढी न करता 25,000 कोटीच केले. म्हणजे याचा अर्थ सरळ असा आहे की हे 96,000 कोटी आम्हाला त्यांनी 4 वर्षामध्ये देणार आहेत आणि आम्हाला तुटपुंजा निधी म्हणजे आमचा जो नफा आहे तो 7 ते 8% असतोय कॉन्ट्रॅक्टरांचा. जर तुम्ही 4 वर्ष आम्हाला दिलं तर बँकेचं 12 ते 14% व्याज असते. 4 वर्षाचं व्याज बघितलं तर जवळजवळ 40% व्याज आम्ही भरल्यावर नव्हते. त्यामुळे आमची घरदारं विकून आम्हाला ते सगळे पैसे भरावं लागणार आहे. याच्या शासनानं सखोल म्हणजे नोंद घ्यावी आणि आमचे पैसे जास्तीत जास्त लवकर कसे देता येईल याचा प्रयत्न करावा आणि जोपर्यंत तुम्ही आमचे मागील निधी देत नाही तोवर तुम्ही नवीन निविदा काढू नये, कारण त्या नवीन निविदेना तुम्ही कुठून पैसे देणार आहे. जर तुमच्याकडं मागचेच पैसे द्यायला तुमच्याकडं निधी नसेल, बजेट नसेल तर नवीन निविदा कशासाठी काढताय तुम्ही? म्हणजे नवीन निविदा काढून लोकांना तुम्ही सरळ फसवताय की कॉन्ट्रॅक्टर काम करतायत आणि तुम्ही निविदा देत नाही. रोज नवनवीन योजना तुम्ही सादर करताय, पण तुमच्याकडं तेवढी जर निधी नसेल तर तुम्ही ते करू नये, कारण त्या केल्यामुळं सरळ तुम्ही आम्हाला तोंडावर फसवल्याचा असा प्रकार होतो आहे. आणि अशा पद्धतीनं आमचं एवढंच निवेदन आहे की आमचे जे मागील निधी आहे तो बिले आहेत ती वेळेत आणि ताबडतोब द्यावी, एवढीच आम्हाला शासनाची नम्र नाही. म्हणजे हे काय प्रशासन आहे, शासन आहे का काय चाललंय काय, हे आता आम्हाला ठेकेदार व्यावसायिकांना फार मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यांना ठेकेदार व्यवसाय म्हणजे हे फार त्याने मामूली समजायला लागलेत. पण मला आता या प्रशासनाला, शासनाला आव्हान द्यायचं नाही, आव्हान देण्याएवढं आम्ही नाही, पण एक नागरिक म्हणून मात्र आम्ही नक्की आव्हान देतो की ह्या जर गोष्टी तुमच्या हातनं घडत असेल आणि तुम्ही जर आमच्या बाबतीमध्ये जर एवढा बेफिकीरपणा दाखवत राहत असाल तर ह्या गोष्टी फार महागात पडतील. कारण ह्यातला ठेकेदार गेल्या मागच्या 2-3 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर 2-3 जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि तुम्हाला जर आमच्या आत्महत्याच हव्या असतील तर या आत्महत्या करण्यासुद्धा आम्ही तयार आहोत. पण तुम्ही जर पूर्णत्व जर आमच्या लवकर दिले नाहीत तर या आत्महत्यासुद्धा तुम्हाला आमच्या महागात पडणार आहेत. एवढंच मला या प्रशासन शासनाला सुचवायचं आहे. आणि ह्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा जशी कामं तुम्ही मंजूर करून आणता तसं त्या ठेकेदार व्यावसायिकांचं, ठेकेदार मंडळीची देयकं मिळाली का नाहीत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पैसेसुद्धा तुम्ही ठाण मांडून बसायला पाहिजे.
आत्ताच आम्ही इथलं निवेदन सूर्यवंशी साहेबांना उपकार्यकारी अभियंत्यांना दिलेलं आहे. आता कोल्हापूरला बांधकाम सर्कलचे तुषार बुरुड म्हणून आमचे सुपरिटेंडंट इंजिनियर आहेत, अधीक्षक अभियंता आहेत, त्यांच्याकडे चाललेलं आहे. त्यांच्याकडनं तर आता आम्ही लेखीच निवेदन घेण्यासाठी त्यांना आम्ही भाग पाडणार आहे की एकही निविदा जोपर्यंत आमचे पाठीमागचे देयके पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुमचे एकही नवीन निविदा तुम्ही काढायचे नाही, यासाठी त्यांच्याकडनं लेखी आश्वासन घेण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न राहील. धन्यवाद. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं पत्र प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या जी मागणी आहे की थकीत बिलासंदर्भात, त्या संदर्भात आम्ही पूर्ण चौकशी करून घेतो. ॲक्च्युली आहे त्यांची तशी मागणी गेल्या 2-3 मी ॲक्च्युली 1 वर्षात झाली, 1-1.5 वर्ष त्यांची म्हणावी तशी देयकाशी अदा होत नाही. नंतर करतो. त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयास आम्ही आपला अहवाल कळवतो आणि त्यांच्याकडून पाठपुरावा करून मॅक्झिमम लवकरात लवकर त्यांची बिलं मिळावी यासाठी फॉलो करतो. धन्यवाद.